3, 2, 1. तुझ्या पायाशी आभाळा उदे आई जगदंबे, आई जगदंबे. जय माझ पब्लिक बाय चॅनल स्वागत आहे आकाशनी ब्लॉग्सला. तर मित्रांनो, हा 29 मार्च म्हणजे आज आपल्या मित्राचे गणेश सावंतच्या मुलीचा बड्डे आहे. तर संध्याकाळी आजचं नियोजन तिथे आपलं म्हणजे बड्डेला जायचे. तर बड्डे आहे राजोग ठिकाणी. तर आज संध्याकाळी आपण आज जिम झाल्यानंतर तिथे जाणार आहे. आणि सगळ्यात पहिले आता सकाळ सकाळ आपण चाललोय दुकान जायच्या अगोदर आपण कुठं जातोय, तुम्हाला घेऊन चालतोय. कुठं? आई जगदंबेच्या दारात. कारण आई जगदंबेचे दर्शन घेतल्याशिवाय आपला दिवस चालू होत नाही. तर चला मित्रांनो, मी चाललोय तर तुम्ही माझ्यासोबत नक्कीच या. चला. तुझ्या पायाशी आभाळा उदे आई जगदंबे, आई जगदंबे. सेट मारता मारता लखनला सारखे फोन यायला लागले. तर फोन कोणाचे येतात? तर लखनची वाईफ दिशा यायला लागले करमायला. तर लखनला त्याला रिसिव्ह करायला जायचं. तर फोन कुठे? तोंड नको लपू रे, बायको आहे तुझी, मग तोंड का लपवायचं? हा नाहीच आणायला. तर आता चालला आणायला. तर आता पण त्याला कळलं नेमकं काय करावं, कारण मी शूट करतोय. तर त्याला टेन्शन यायला लागलं, ते हुडकाय लागलं काय नाही, तुझा विषय अवघड आहे. कितीतरी काय केलं ना तर शेवटी बायकोचा बैलच राहणार आहे तू. तर लग्नाच्या अगोदर जिममधनं निम्म्यातनंच चाललाय, बायकोला आणायला चाललाय. तर बायको आली त्याची तर चाललाय. तर चला मित्रांनो, आपलं जिम कंटिन्यू करावं. कुठं? कोण? दिशा आली का? काय ना, दिशा आली. तुम्हाला संध्याकाळी मी दाखवतो, एक्सपोज करतो. सकाळी उठलं दूध खायचं, संध्याकाळी जेवण झालं लाडू. तर मित्रांनो, रेडीमेडी झालो जातो. आपण कुठे चाललो? जो सकाळी तुम्हाला मी जसं सांगितलं होतं, आज आपल्या मित्राचं पुरीचं बड्डे, आपल्या गणेश भाई सावंत म्हणजे त्या मुलीचं बड्डे, म्हणजे आपल्या बच्चीचा बड्डे. तर आता त्या बड्डेला जायचे. तर आता रेडीमेडी झालोय मस्तपैकी. तर आता निघालोय बड्डेसाठी. तर चला डाय भेटूया बड्डेच्या लोकेशनला. पण जेवायचं आपल्याला एवढं. तिथं भाऊ आवडला असेल तर लाईक करा. जय महाराष्ट्र.